नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकार सुरूच आहे. असाच एक प्रकार किनवट तालुक्यातील दहेली तांडा इथे बुधवारी समोर आला आहे. 12वीच्या परीक्षेमधील प्रश्नांची उत्तरं चक्क लाऊडस्पीकरच्या भोंग्यावरनं देण्यात आली आहेत. हा गंभीर प्रकार इथे समोर आलाय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यामध्ये 12वीची परीक्षा सुरू आहे. दहेली तांडा येथील स्वर्गीय संगीता देवी उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा इथे 12वीचे परीक्षा केंद्र आहे आणि या परीक्षा केंद्राच्या संरक्षण भिंतीलगत प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे. या जुन्या इमारतीवरती भोंगा लावून अज्ञात व्यक्तीनं 12वी परीक्षेमधील परीक्षार्थींना MCQs वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं खुलेआम सांगितली आहेत. त्यानं प्रश्नाची उत्तरं 2, 3, 4, 4, 1, 3, 4, 1, 2, 3 असं सांगून परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकार केलाय. हा प्रकार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास घडलाय. ही बाब निदर्शनास येताच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्र क्रमांक 207 दहेली तांडाचे केंद्र संचालक सुबोध थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच ही माहिती पोलीस आणि अन्य यंत्रणेला देखील कळवली, परंतु तोपर्यंत भोंगा लावलेल्या ठिकाणी कोणताही व्यक्ती आढळून आला नाही. या प्रकरणी सुबोध थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कोंडा पलकुलवार हे करत आहेत. मझहर शेख, C24 तास, नांदेड.